आज आवळा नवमी आहे, त्याला कुष्मांडा नवमी किंवा अक्षय नवमी असं सुद्धा म्हणतात. तर आजच्या या दिवसाला आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते आणि असं म्हणतात की विष्णू भगवानांचं वास्तव्य आहे आणि त्यांना अत्यंत प्रिय असलेलं फळ म्हणजे आवळा हे फळ आहे आणि त्या झाडाची आज पूजा करणं खूप महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे दीपदानसुद्धा करू शकता. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सकाळी सकाळी अशा प्रकारे देवघरामधील देवांची पूजा करून झाली. त्याचप्रमाणे आता आवळ्याच्या वृक्षाची सुद्धा पूजा करायची होती आणि आम्ही काल जेव्हा नाशिकला गेलो थोडीफार खरेदी केलेली आहे. अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आवळ्या या वृक्षाचे महत्त्व आपल्याला अनेकांना माहिती आहे की किती महत्त्व आहे आणि माता लक्ष्मी विष्णू भगवानचं वास्तव्यसुद्धा या झाडाखाली आहे आणि त्यांना अत्यंत प्रिय असलेलं हे फळ आहे. तर आजचा दिवस खूप शुभ आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. तर आपण अशा प्रकारे साहित्य घेऊन आवळ्या वृक्षाची पूजा करणंसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण आवळ्याचं दीपदान करू शकता. दानधर्माला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. या पूजेमध्ये तिळीचा वापर करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला रांगोळी वगैरे काढून स्वस्तिक काढून सुशोभित असं आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहे वृक्षाची त्या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं असतं. त्याच्यानंतर जी काही कुंडी आहे तुमची किंवा एखाद्या भांड्यात तुम्ही झाड लावलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण थोडं सारवून घ्यायचं किंवा लाल गेरूचं म्हणा किंवा हळदीचं लेपन करून त्यावर आपण अशा प्रकारे कुंडी वगैरे ठेवून त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढायची आणि पूजेला सुरुवात करायची. जी काही कुंडी आहे त्या कुंडीला आपल्याला हळदीचं लेपन करणंसुद्धा महत्त्व आहे. कारण बघा, माता लक्ष्मीला प्रिय असलेली वस्तू आणि विष्णू भगवान यांना प्रिय असलेली वस्तू म्हणजे हळद. हळदीला अत्यंत महत्त्व असल्यामुळे आपण हळदीचं लेपन या कुंडीला करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जी काही कुंडी घेतलेली आहे मी झाडाची, तर त्या ठिकाणी हळदीचं पूर्ण लेपन करून घेतलेलं आहे आणि आपण या कुंडीला पूर्ण सगळ्या बाजूंनी जर हळद लावली आणि त्याच्यानंतर आपण शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढू शकता तुम्ही, श्री काढू शकता, ओम काढू शकता. स्वस्तिकला अत्यंत महत्त्व असल्यामुळे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. कुंकवाने काढायचं आहे आणि त्याच्यानंतर मी आणखी हळदी कुंकवाची पोटं अशा प्रकारे लावून घेतलेली आहे. यामुळे आपण जी पूजा करणार आहे ती पूजासुद्धा दिसायला सुंदर दिसेल आणि त्यांना हळद तर प्रियच आहे म्हणून आपण अशा प्रकारे हळदीचं लेपन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि एक तेलाचा घ्यायचा आहे. सुरुवातीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आपण शुद्ध पाणी आणलेलं आहे ते पाणी अर्पण करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना. अशा पूजेमुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि भरभराट राहते. आपलं घर नेहमी आनंदी राहतं. आपल्याला ज्या अडचणी येतात ना त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. बघा, नुसतं झाडं लावून होत नसतं, तर आपण या झाडांची सुद्धा त्या वेळेला त्या पद्धतीने पूजा जर केली तर त्याचं आपल्याला फळ निश्चितच मिळत असतं. तर मी नैवेद्य ठेवण्यासाठी जी काही खाऊची पानं आहेत ती अशा प्रकारे ठेवलेली आहे. तर आवळा वृक्षाची पूजा झाल्यानंतर आपण त्यांना नैवेद्य अर्पण करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. ते आवळे आणि विष्णू भगवान यांना प्रिय असलेली केळी अशा प्रकारे ठेवून आपण तो जो प्रसाद आहे तो प्रसाद पण ठेवायचा. एकादशी जर असेल तर तुम्ही तिळ अर्पण करू शकता आणि एकादशी जर नसेल तर अशा प्रकारे आपण तो लाह्यांचा प्रसाद मिळतो तो लक्ष्मीपूजनाचा तो अर्पण करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करून आपण पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना आपण प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती असू द्यावे आणि आपलं घर नेहमी आनंदाने राहावं. तर अशा प्रकारची आजची ही पूजा करून झालेली आहे. इथे धूप वळवून घेतलेला आहे आणि कापूरसुद्धा वळवून घेतलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही साईडला कमळाची फुलं काढून रांगोळी तयार केलेली आहे. तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सायंकाळी आपल्याला इथे शुद्ध तुपाचा दिवा लावून कनकधारा स्तोत्राचे पठणसुद्धा करायचे आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता आणि आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय प्रदक्षिणा घालून मंत्र म्हणायचा असतो. तर आपण कुंडी मधोमध ठेवून त्याच्या आजूबाजूला फिरूनसुद्धा प्रदक्षिणा घालून अशा प्रकारे मंत्रस्तोत्र म्हणू शकता. तर अशा प्रकारची आजची ही पूजा आहे. या ठिकाणी जी काही सर्व वृक्ष आहेत लावलेली तर सर्वांची आज पूजा करून झालेली आहे आणि प्रत्येक झाडाला मी जो पंचरंगी धागा आहे ना तो सुद्धा बांधून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे माझी ही छोटीशी सागर संगीत पूजा इथे झालेली आहे. कार्तिकचा महिना सुरू आहे. या महिन्यामध्ये
आपण आवळे वृक्षाची पूजा करणं, आवळे दान करणं किंवा दानधर्म करणं याला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून आपण आवळे दानसुद्धा करू शकतो किंवा आवळ्यांचं दीपदानसुद्धा करता येतं. त्याचप्रमाणे आपण जे आवळे पूजेमध्ये वापरलेले आहे ते आवळ्यांचं काय करायचं बरं, तर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो किंवा तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता, नदीमध्ये टाकू शकता किंवा एक छोटासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये सुद्धा टाकू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण आवळा नवमीची कथासुद्धा ऐकणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस झालेला आहे. आणि आम्ही काल जेव्हा नाशिकला गेलो थोडीफार खरेदीसुद्धा केलेली आहे. तर बरेच वर्ष झाले आणि बसचा प्रवास झाला नाही आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. तर बस स्टॉपवर ज्यावेळेस गेलो तर 9:30 झालेलेच होते. तर साधारणतः आम्हाला अर्धा तास खूप वेट करावा लागला बसचा, कारण एवढी फुल गर्दी होती. शनिवार रविवार असल्यामुळे बसेसमध्ये फार गर्दी असते. दिवाळी संपत आली आणि आपापल्या घरी जाण्याची सुद्धा प्रत्येकाला हुरहुर लागलेली असते आणि म्हणूनच खरं एवढी गर्दी बसस्टॉपवर आपल्याला बघायला मिळते. तर चला आता आपलं टॉपिककडे वळूया. तर आम्ही चाललेलो आहोत नाशिकला. तर झुडिओ हे नावसुद्धा बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलं असेल, कारण नवीन ज्या मुली आहेत त्यांना हे नाव परिचयाचं आहे. पण आपण ज्या पूर्वीच्या महिला आहोत तर हे नाव बऱ्याच जणांना माहिती नाही. तर कसं आहे, झुडिओ हे नाव एका ब्रँडचं नाव आहे आणि आपण ब्रँडेड वस्तू बऱ्याचशा जण वापरतो, तर त्यापैकीच एक आहे. अशा प्रकारे आम्ही नाशिकला पोहोचलो आणि रिक्षा स्टॉपवर आलो. तर रिक्षावर आम्ही तिथं न बसता आम्ही काय केलं, उबर केली. तर उबर म्हणजे कसं आहे, आपल्याला त्यांना जास्त काही सांगावं लागत नाही, ॲड्रेस वगैरे. आपण त्यांना मॅपद्वारे लगेच आपला जो ॲड्रेस आहे तो कळतो आणि त्यांचा नंबर पण सुद्धा आपल्याला माहिती असतो आणि पैसेसुद्धा कमी लागतात. ज्यावेळेस आपण रिक्षावाल्याला विचारतो तर ते फार पैसे सांगतात, पण मात्र उबर जर केली तर ती कमीमध्ये सुद्धा होऊ शकते. तर आम्ही असंच केलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तर त्या ठिकाणी गेलो आणि ते काम झालं आमचं जवळजवळ. आणि ते काम झाल्यानंतर आम्हाला झुडिओमध्ये जायचं होतं. तर झुडिओ हे आम्हाला बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की जायचं आहे. तर मुंबई नाक्यावरच अगदी मोठं अशा प्रकारे झुडिओ आहे. तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर अशा ठिकाणी गेल्यानंतर कपड्यांचे भरपूर प्रकारच्या आपल्याला व्हेरायटीज बघायला मिळतात. तर झुडिओ ह्या कंपनीचंच ब्रँड असलेल्या वस्तू असतात. या ठिकाणी तुम्हाला मेकअपपासून सर्व काही अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे आम्ही ड्रेस बघायला सुरुवात केली. तर तसं साधारणतः बरंच मोठं आहे हे. तर नाशिकला पण बऱ्याच ठिकाणी आहे आणि पुण्यालासुद्धा आहेत. तर आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत या ठिकाणी. तर माझीसुद्धा इच्छा होती की बऱ्याच दिवसांपासून की काय नेमकं जाऊन बघूया. तर लिपस्टिकचे सेट बघू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी ठेवलेले आहेत आणि फ्रंट साईडला एक लिपस्टिक ओपन करून ठेवलेली आहे, जेणेकरून आपण आपल्या स्किनला लावून बघू शकतो की कोणता कलर आहे. आपल्याला तो कलर हवा तो आपण त्या ठिकाणाहून घ्यायचा असतो. तर अशा प्रकारचं यांची ही अरेंजमेंट केलेली आहे. आणि तुम्ही नेलपेंटच्या सेट बघू शकता, कितीतरी प्रकारांमध्ये आहे. तर आम्ही या ठिकाणावरून बऱ्याचशा वस्तू म्हणण्यापेक्षा आम्हाला जे पाहिजे होतं ना ते साहित्य या ठिकाणावरून घेतलेलं आहे. आणि काही वस्तू ज्या आहेत त्या पहिल्यांदाच वापरणार आहोत अशासुद्धा आहेत बरं का. आणि आणखी एक म्हणजे ड्रेस जो घेतलेला आहे ना तो आम्ही सेम घेतलेला आहे, माझ्या मुलीने आणि मी. आणि या ठिकाणावरून चप्पलसुद्धा घेतलेली आहे. सकाळी आम्ही ज्यावेळेस निघालो तर पोहे वगैरे नाश्ता केलेलाच होता, परंतु दिवसभरामध्ये असंच होतो. आणि म्हटलं चला आता सायंकाळ झालेली आहे, थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया आणि त्यानंतरच निघूया. तर थोडा नाश्ता वगैरे केला आम्ही या ठिकाणी आणि आता निघालेलो आहोत. तर जवळजवळ आम्हाला सायंकाळ झालेली होती आणि पोहोचत नाही तोपर्यंत आम्हाला 7:45 झालेलेच होते खरं तर. तर खरं निघताना बस थोडी उशिराच निघाली, त्याच्यामुळे आम्ही घरी लेट पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर घरी गेल्यावर आपल्याला माहिती आहे की आपण घरातून निघताना बरीचशी कामंही आपण करून तर निघतोच, परंतु घरचे जे मेंबर्स आहेत तर ते थोडाफार पसारा तर करून ठेवतातच. तर त्यामध्ये थोडेफार भांडे निघालेले होते, ते भांडे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर फिल्टरसुद्धा रिकामं होतं पाण्याचं, ते सुद्धा भरायचं होतं. त्याच्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले आणि मस्त चहा पिलेला आहे. तर घरचा चहा तो घरचा चहाच असतो. तर अशा प्रकारे छोटी मोठी जी कामं आहेत आल्यानंतर ती करून घेतली. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण काय आणलेलं आहे ते सुद्धा दाखवायचं आहे. तर त्याकरिता आमची छोटीशी ही तयारी आम्ही सुरू केलेली आहे या ठिकाणी.
आपल्या महिलांना आवडणाऱ्या चपला, साडी, ज्वेलरी तर ह्या आवडत्या वस्तू आहेत. तर आपण अशा ठिकाणी ह्या वस्तू खरेदी करत असतो. त्याच्यानंतर हे बघू शकता, तर हे जे आहे तर आम्ही हे काजळ पेन्सिल आणलेली आहे. तर बघा लावल्यानंतर पण इझिली ती लागते आणि चांगली वाटली खरं तर ही सुद्धा. पुढील वस्तू आहे वाइप्स. तर बघा आपण ज्यावेळेस मेकअप वगैरे करतो तर तो काढण्यासाठी आपण याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते इझिली सुद्धा निघू शकतं. तर अशा प्रकारचं हे सुद्धा आणलेलं आहे. बाहेर आपण कुठे फिरायला जरी गेलो तरी आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. यापुढील वस्तू आहे मस्कारा. तर बघा आपण मेकअप करताना बऱ्याचशा गोष्टी अशा वापरत असतो. तर कधी कधी ब्रँडेड वस्तूसुद्धा चांगल्या असतात. तर याच्या आधी मी मोदी केअरच्या वस्तूच वापरायची, पण फर्स्ट टाईम म्हटलं चला आपण ह्यासुद्धा वापरून बघूया कशा आहेत आणि कशा नाही. त्याच्यानंतर एक लिपस्टिक घेतलेली आहे. तर खरंच ही सुद्धा चांगली वाटली आणल्यानंतर. ही वस्तू आहे ब्लशर. तर याआधी आम्ही आणली होती ती पावडर फॉर्ममध्ये होती. आता मेकअपसाठी बऱ्याचशा वस्तू ह्या नवनवीन यायला लागलेल्या आहेत. तर आपण कधीतरी अशा यूज करून बघितल्या पाहिजे. तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कळू शकतं की नवीन वस्तू कोणती आलेली आहे मार्केटमध्ये. या पुढील वस्तू पहिल्यांदाच आणलेली आहे म्हणण्यापेक्षा हे पूर्ण किट पहिल्यांदाच घेतलेलं आहे. कारण थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या होटांची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो. तर हा स्क्रब आहे. सुरुवातीला आपण स्क्रबने मसाज करू शकतो आपला होटांचा. त्याच्यानंतर लिप बामसुद्धा आहे याच्यामध्ये आणि एक लिपस्टिक दिलेली आहे. तर असा कॉम्बो सेट आहे तिघांचा मिळून आणि हे थोडंसुद्धा आम्हाला बरं वाटलं. कारण आपण अशा वस्तू म्हणजे वापरतो, काही वापरत नाही आणि आपल्याला आयडियासुद्धा नसते की काय काय मिळू शकतं. तर हा तिघांचा मिळून एक सेट मिळालेला आहे आणि लिपस्टिकसुद्धा खूप छान वाटली. तर यापुढील वस्तू आहेत ते म्हणजे घड्याळ. तर बघा याला बो लावलेला आहे आणि मॅचिंग म्हणून आपण हे वापरू शकतो. तर अगदी सुंदर क्वालिटी वाटली याचीसुद्धा. आणि त्याच्यानंतर 2 अशा प्रकारे कुर्ते घेतलेले आहेत. सेम कलर सेम कॉम्बिनेशनमध्ये, फक्त साईज लहान मोठी आहे आणि अगदी सुंदर वाटली. क्वालिटीसुद्धा छान आहे. कमी म्हणजे पैशामध्ये अगदी छान प्रकारे मिळालेले आहेत. आम्ही दोघे एका वेळेस वेअर करू कधीतरी. त्याच्यानंतर हा टी शर्ट घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बॅक साईडला अगदी छान प्रकारे डिझाईन आहे. तर आम्हाला व्हाईट कलर मिळाला तिथे खरं तर हा. त्याच्यानंतर ही नाईट पॅन्ट घेतलेली आहे. याचीसुद्धा क्वालिटी अगदी छान आहे. तर आमची छोटीशी ही खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.